नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीवर. उत्कृष्ट महानगरपालिकेचे निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्तमालिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणखी एका निकृष्ट कामाची माहिती घेण्यासाठी आज आपण आलो आहोत अंकुश चौक स्पाईन रोड येथे, जिथे आपण पाहत आहात की येथील नागरिक ते कमीत कमी 200 ते 250 इथे घर आहेत. पण एवढी घर असतानाही यांना केवळ 4 टॉयलेट दिलेले आहे आणि त्यातले 2 टॉयलेट जे आहे ते पूर्णपणे तुटलेले आहे आणि एकदम घाण अशा अवस्थेमध्ये त्याचे जे चेंबर आहेत ते तुंबले. अशा घाणीच्या अवस्थेमध्ये आणि त्याच्या दुर्गंधीमुळे आणि त्याच्या रोगराई इथं पसरत आहे. नागरिकांना इथं लहान लहान मुलांना जे आहे ते आजारांना सामोरं जावं लागत आहे. तर या बाबतीत आपण आहे ते येथील नागरिकांशी बोलू की जे या नागरिकांनी ज्या स्त्रिया आहेत जे या समस्येला सामोरं जात आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नक्की त्यांना काय त्रासाला सामोरं जावं लागतंय. ताई, सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगा आणि सांगा की या प्रकारे आपल्याला कशा प्रकारे त्रासाला सामोरं जावं लागतंय. मी सुनीता रणसिंग. बोला. आमची सोयच नाही ना, बाथरूम नाहीत आम्हाला, लघवीला नाही. काय आता हे बी तोडून काढले, आमच्या गडी माणसं जात होते तर आम्हाला बाथरूमाची सोय नाहीये. बाथरूमाची सोय नाहीये. समज आम्ही नगरपालिकाकडे गेलो तर आमचा कुणी दखल घेत नाही. आम्ही अर्ज पण दिला 2दा, 2 वेळेस अर्ज दिला. अच्छा, तर आपण साधारणतः इथे किती लोक राहतात आणि किती दाट वस्ती, किती घरांचं हे झालंय? आता लोक तर आहेत, भरपूर लोक आहेत ना, लोक भरपूर आहेत ना. 200-400 म्हणजे 500-600 7,000 आहेत. मला बोलायला नाही जमत, दात पडलं. तर मग आपण सांगता की इथे 4 टॉयलेट आहेत. 4 टॉयलेट पैकी किती टॉयलेट दुरुस्त आहे आणि किती सांगता? नाहीये, सगळे बंद आहेत, सगळे बंद आहे, सगळे तुंबलेले आहेत. अच्छा, तर मग त्याची अवस्था कशी आहे? दरवाजा वगैरे त्याला आहे नाहीये? काय ते नुसतं लोटून घेतात, बसतात तसेच. तुंबलेले संडासात तसेच बसतात. सगळी घाण बाहेर येते, तसंच बसावं लागतं आम्हाला. तर महानगरपालिकेला आपण किती वेळा तक्रारी केल्या? आम्ही 2-3 वेळेस तक्रार केली, अर्ज दिला लिहून. अच्छा, साधारणतः किती वर्षापासून आपल्याला या त्रासाला सामोरं जावं लागतं? आता झालं की 2 वर्ष होत आलं, 2 वर्ष झालंच आम्हाला हे त्रास आहे. या संबंधी आपण जे स्थानिक नगरसेवक किंवा जे आपले प्रतिनिधी होते, जे आपला त्रास पूर्ण करण्यासाठी जबाबदार होते, त्यांना आपण या संबंधी तक्रार केली तक्रार केली आम्ही. तक्रार येतो म्हणतात, कुणी येत नाही. करतो म्हणतात, कुणी करीत नाही. कोणत्या नगरसेवकांकडे गेलो होते आपण? आता हाय थोड्या नगरसेवकाकडे गेलो आम्ही. अच्छा, ठीक है. तर अजून कोण बोला? आपण बोला या. और अभी तो आप बताइए कि आपका जो घर नजदीक है, टॉयलेट के पास है, और इतनी जो गंदगी है जिसके बारे में आप बता सकते हैं? आप हिंदी बोलेंगे? अच्छा, ठीक है, बताइए. घर के पास बहुत बास आता है, खाना खाने को नहीं होता, बैठने उठने को नहीं होता, बच्चे लोग बीमारी घूमते हैं. तो आप कितने सालों से आपको ये तकलीफ हो रही है? यहाँ पर 2 साल 3 साल से हो रही. सब भर गया है, तभी भी उसमें कोई जाता है, रुकता ही नहीं. बोलो तभी, गाली दो तभी भी उसमें ही जाते. सब भर गया है. तो जिस तरह से हम देख रहे हैं, इसके दरवाजे सारे टूटे हुए हैं टॉयलेट के, तो वो किस तरीके से आप लोग मैनेज करते हैं? अभी ऐसे ही रस्सी बांध के खींच के बंद करके बैठते, क्या करेंगे. संडास बंद आहे, त्याच्यामध्ये संडासला जाता पण येत नाही. आणि आपल्या स्त्रिया बाई माणसं संडासला काही जाताच येत नाही. त्याच्यामुळे रोडच्या पलीकडे काही लेडीज जातात. जेवढं जंगल दिसतं त्या जंगलामध्ये पूर्ण लेडीज जेंट्स तिथे जातात. आता ते जंगल पण त्याने काढून टाकलेलं आहे. आता हे लहान लेकरं, त्यांना पण वाचून मिळालं. लहान लेकरं पलीकडे रोडच्या पलीकडे जाणार, उद्या काय कमी झालं त्याला ह्याचा जबाबदार कोण राहणार? म्हणजे एवढ्या आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्मार्ट सिटीचा तोरा मिरवते आणि त्या अशा स्मार्ट सिटी मध्ये अजूनही आपण जंगलामध्ये बाथरूम साठी जातात. हा, नाहीला जाय ना, बाथरूमच नाही, मग माणूस जाणार कुठं? लेडीज जाणार. जे समजा एखादा कुठं बाहेर पैसे देऊन वगैरे जाईल शौचालयाला, पण लेडीज कुठे जाणार? तर बाई माणसाचा पण विचार केला पाहिजे ना. तर याच्यामुळे आजार वगैरे किती आजार तर होतोच ना, कंटिन्यू कोण ना कोण शेजारी बाजारला आजारी पडतच. माझं पण घर पाठीमाग, माझे बी 4 लेकर आहेत. आता ह्या लेडीज आहेत, त्यांना 4 लेकर आहेत. असे बरेचसे लहान लहान लेकर आहेत जेणेकरून त्यांना त्रास होतो, पण मजबूर आहेत, सांगून सुद्धा ऐकत नाहीत ना. किती वेळा सांगा त्यांना. तर आपण जे राजकारणी होते त्यांच्यासोबत आपण पाठपुरावा केला काय? हा, बरोबर, आम्ही सांगितलं त्यांना
बाबा आम्हाला त्रास होतोय, लवकर करा, इतर काढून तर टाका, नाही तर दुसरं बनवून तर द्या आम्हाला. पण तेही करत नाही. ते नुसतं घाण मरणं, ते जरी अधिकाऱ्याला तिने स्वतः बघून गेलेत की ते वास येतो, तर स्वतः सांगू शकत, पण आम्ही काय सहन करतो. तर आपण पाहत आहात की अशा प्रकारे 21व्या शतकामध्ये आपण पोहोचलो आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्मार्ट सिटी असल्याचा तोरा मिरवते संपूर्ण याच्यामध्ये. परंतु त्याच महानगरपालिकेच्या एकदम मुख्य भागामध्ये जे निगडी आहे, निगडी भागामध्ये मधील नागरिक जे आहे ते लहान मुलं, स्त्रिया यांना आजही त्या जंगलामध्ये उघड्यावर शौचास जावं लागतं, जे कायदेशीर त्याला परवानगी नाही. आणि एवढं असतानाही महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यापर्यंत ही बाब न पोहोचणे ही अत्यंत खेदजनक अशी बाब आहे. तरी आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांना विनंती करतो की त्यांनी सदर बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि या जागी त्वरित जे आहे ते RCC बांधकाम असलेलं मोठं प्रशस्त असं स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश द्यावेत. मी पत्रकार शफिक शेख, महाराष्ट्र मंथन, कॅमेरामॅन अब्दुल्ला सोबत. धन्यवाद.